2009 पासून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी चेलना देवी फेस्कॉमच्या प्रादेशिक विभागात सक्रियरित्या कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्यात 130 ज्येष्ठ नागरिक संघांची त्यांनी स्थापना केली असून त्यातील 47 महिला संघ आहेत. ज्येष्ठ महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक संघाला भेट देऊन त्यांनी विविध प्रकारे ज्येष्ठांचं प्रबोधन केलं आहे. ज्येष्ठ नागरिक कायद्याची ज्येष्ठांना माहिती व्हावी यासाठी विधी साक्षरतेचे उपक्रम त्यांनी राबवलेत. ज्येष्ठांसाठीच्या शासकीय योजनांची आणि आरोग्य विषयक योजनांची माहिती त्यांना मिळावी यासाठी चेलना देवी यांनी अनेक कार्यशाळांचं आयोजन सांगली जिल्ह्यात केलं आहे. शेकडो महिला आणि पुरुषांनी यात सहभाग नोंदवलाय. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठांसाठी त्या दरवर्षी मनोहारी मनोयुवा मेळावा आयोजित करतात. ज्येष्ठांच्या मानसिक किंवा शारीरिक छळाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाय शोधण्याचा त्यांचा पुढील संकल्प आहे. सकाळ दैनिकातील मुक्तपीठ सदरात त्यांनी नियमितपणे लिखाण केले. चेलना देवी यांनी लिहिलेल्या संवाद पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते झालं आहे. सांगली जिल्ह्यात प्लास्टिक मुक्ती अभियान सुरू करून पर्यावरण जागृतीचं काम त्यांनी केलं आहे. सांगली येथील बाल सुधार गृहात प्रबोधनपर विविध कार्यक्रम घेऊन बालकांसाठी महत्त्वाचं कार्य त्या करत आहेत. चेलना देवी खुरपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रथमतः ज्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आमचा सन्मान केला गेला त्या यशवंतरावजींना मी विनम्र अभिवादन करते. आमच्या या सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्व ज्येष्ठ लोक इथं आलात त्यामुळे मी आपलेही आभार मानते. आमच्या कार्याचा आढावा आपल्यासमोर आत्ता ठेवलेलाच आहे. तसं पाहायला गेलं तर हे जे काम आम्ही केलं ते समाजासाठी केलेलं आहे आणि आम्हाला आवडतंय काम करायला म्हणून आम्ही केलेलं आहे. तरी पण आमचा सन्मान केला, आमच्या कार्याची दखल घेतली. एवढंच नव्हे, मला असं म्हणायचं आहे की या 10-12 वर्षापूर्वी समाजामध्ये ज्येष्ठांना किंवा म्हाताऱ्यांना जास्त किंमत नव्हती. आज खूप त्यांना हे झालेलं. अगोदर कसं बोललं जात होतं, आहे आपला म्हातारा. पण मी तर म्हणते आज समाजामध्ये आम्ही म्हातारे नाहीत, महातारे आहोत, महातारे. त्यामुळं आमचा सन्मान हा या संस्थेनं केला. मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. या व्यासपीठावर जे आपले सन्माननीय पाहुणे आहेत त्यांचे मी आभार मानते. आपण सगळे या ठिकाणी आलात, आपलेही मी आभार मानते. आणि आमच्या निवडीसाठी आमचे जे सगळे परीक्षक आहेत अतिशय कठीण असे निकष लावून आमची निवड केली. वाटत होतं की आमची निवड होईल की नाही, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये कशाला आपली निवड करतात. पण मी धन्यवाद समजते स्वतःला. त्याचबरोबर सुप्रियाताईंच्या हस्ते आमचा सन्मान झाला, यात मी स्वतःला धन्यवाद समजते. आणि परत एकदा या प्रतिष्ठानचे मी आभार मानते आणि धन्यवाद.